श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। श्रीमद भागवताच्या या भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू या कथेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि एक विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत या आपल्या पुराणातल्या कथा पोहोचाव्यात। याच्याकरता या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत म्हणून शेअर करा। हे माध्यमच असं आहे की तुम्ही जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं तर या कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, म्हणून केवळ हे आवाहन। भागवतामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही भक्तांच्या कथा येतात त्यातली ही एक कथा म्हणजे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू। हिरण्यकश्यपू हा खरं तर प्रल्हादाचा पिता, पण तरी सुद्धा तो भगवद्वेष्टा का होता, त्याची नारायणाबद्दल एवढी त्याच्या मनामध्ये असूया का होती आणि आपल्या पुत्राला मारून टाकावं असं ह्या हिरण्यकश्यपूला का वाटलं, असा प्रश्न परीक्षिती राजाने शुकदेवांना केला आणि त्याच्या उत्तरादाखल शुकदेवांनी ह्या भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचं चरित्र किंबहुना हिरण्यकश्यपूचं चरित्र हे सांगायला सुरुवात केली। शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा ऐक, हा जो हिरण्यकश्यपू होता हा दितीचा मोठा मुलगा, आपला धाकटा भाऊ हिरण्याक्ष याच्या वधामुळे याला अत्यंत क्रोध आला, अत्यंत दुःख झालं आणि त्या दुःखयुक्त क्रोधानं यानं मी माझ्या भावाला ज्यानं मारलंय म्हणजे भगवान महाविष्णूंनी या वराह अवतारामध्ये ज्या असुराचा नाश केला तो हा हिरण्याक्ष, तेव्हा त्या विष्णूला मी मारून टाकीन असं याने ठरवलं। जणू त्यानं निश्चय केला आणि त्यानं एका प्रकारे संहार करायला सुरुवात केली। सर्व आपल्यापेक्षा जे बलानं कमी होते त्यांना मारायला सुरुवात केली, सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि याच्याबद्दल असं एक सांगतात की याला सोन्याची अतिशय हाव होती, म्हणजेच दुसऱ्याकडचं सोनं जे आहे, दुसऱ्याकडचं जी काही संपत्ती आहे ती आपल्याकडे असावी याचा त्यानं सपाटा लावला। दुसऱ्याची प्रत्येक वस्तू आपल्याकडे असावी ह्या वृत्तीनं तो पछाडला गेला होता। इतरांची मालमत्ता बळजबरीनं त्यांच्यापासून हिसकावून घ्यावी आणि त्यातच त्याला आनंद वाटावा आणि अशा क्रूर प्रवृत्तीच्या किंवा असुर प्रवृत्तीच्या जो अत्यंत दुष्ट होता त्याच्या पोटी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा जन्म व्हावा। हे कसं काय, हे सगळे प्रश्न राजा परीक्षितला पडले आणि शुकदेवजी याचं उत्तर देत आहेत। ज्यावेळेला म्हणाले हा आपल्या भावाचा निधनाची वार्ता याला समजली आणि तो आपल्या घरी परत आला, त्यावेळेला त्यानं असा निश्चय केला की मी भगवान विष्णूंना, मी विष्णूला, नारायणाला मारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानं त्या सगळ्यासाठी शक्ती प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या करायचं ठरलं। यानं ह्याची जी पत्नी आहे तिचं नाव आहे कयाधू, या कयाधूला सांगितलं की कयाधू, मी आता ब्रह्मदेवांना प्रसन्न करीन, त्यांच्याकडून अमरत्वाचं वरदान प्राप्त करीन आणि ते प्राप्त झाल्याशिवाय मी काही घरी येणार नाही। कयाधूलाही माहिती होतं की आपला पती हा निश्चयाचा अगदी पक्का आहे, तेव्हा ज्या अर्थी त्यानं हा वर मिळवण्याचा निश्चय केला त्या अर्थी निश्चितच तो
अमर झाल्याशिवाय काही परत येणार नाही. हा दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडला. त्यानं एक ठिकाण निवडलं होतं अरण्यातलं, आणि त्या ठिकाणी हा तपश्चर्येला बसणार. ही वार्ता गुप्तहेर फिरत असतात. ही वार्ता देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती त्यांच्यापर्यंत पोचली, आणि बृहस्पतींनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं. आणि बृहस्पतींनी असं सांगतात की बृहस्पतींनी शुकदेवाचं पोपटाचं रूप घेतलं, आणि ते ज्या झाडाखाली हा तपश्चर्येला बसणार होता त्या झाडाखाली त्यानं आसन अंथरलं होतं. बरोबर त्याच झाडावरती बृहस्पती पोपटाच्या रूपानं जाऊन बसले. जसं यानं ध्यान लावलं, डोळे मिटले आणि आता मंत्रोच्चारण करणार, त्याच वेळेला जो पोपट त्या झाडावरती बसलाय त्यानं नारायण नामाचा उच्चार केला. हिरण्यकश्यपू विचार करतो, कोण माझ्या शत्रूचं नाव घेतंय. खरं तर मी अत्यंत विचारपूर्वक करून ह्या सगळ्या तपश्चर्येला सुरुवात केली, तरी सुद्धा माझ्या तपश्चर्येमध्ये बाधा कोण आणतोय, आणि आणतोय ते कसं, तर माझ्या शत्रूचं नाव घेतोय. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर एक पोपट नारायण नामाचा उच्चार करतो. जवळचा दगड घेतला, त्या पोपटावरती भिरकावला. तो पोपट या फांदीवरून त्या फांदीवरती. यानं पुन्हा डोळे मिटले, तो पुन्हा नारायण म्हणतोय. आणि असं कित्येक वेळ चालू होतं. शेवटी हिरण्यकश्यपूला असं वाटलं की आजचा दिवस काही तपश्चर्ये करता योग्य नाही, तेव्हा पुन्हा घरी जावं. आणि हा हिरण्यकश्यपू आपल्या घराकडे परतला. संध्याकाळपर्यंत तो घरी आला, आणि पत्नी त्याची जी आहे कयाधू, तिला फार मोठं आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, आत्तापर्यंत कधी हे असे इच्छित मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय घरी परतले नव्हते. पत्नी नेहमी हुशार असते बरं. तिने चेहऱ्यावरनं पाहिलं की काहीतरी यजमानांचं बिनसलंय. ती काही बोलली नाही. हातपाय धुण्याकरता पाणी काढून दिलं, आणि त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केले जेवायला. पाकसिद्धता केली. हा हिरण्यकश्यपू पानावरती बसला, जेवायला बसला. पोटभर जेवला. ती काही बोलत नाहीये, त्याच्याकडे फक्त बघती आहे. एक 2-4 घास पोटामध्ये जसे गेले, जसा याच्या चेहऱ्यावरचे थोडेसे भाव बदलले, आता पोटामध्ये काहीतरी गेल्यावरती भाव बदलले, तसं हिने विचारलं. म्हणाले, तुम्ही तपश्चर्या करता गेला होतात ना, आणि ज्या अर्थी तुम्ही परत आलात ना, त्या अर्थी तुमची तपश्चर्या पूर्ण झालेली दिसतीये. एवढं फक्त ती म्हणाली, आणि हा म्हणाला, काय सांगू तुला कयाधू, अगं खरं तर आजचा दिवसच चुकला तपश्चर्येला जाण्याचा. त्यानं सगळा घटनाक्रम सांगितला, आणि एक पोपट त्या झाडावरती बसला होता, आणि तो सारखं नारायण नाम घेत होता. त्या कयाधूचे डोळे एकदम चमकले. कधीही नारायणाचं नाव न घेणारा आपला पती आत्ता मात्र नारायणाचं नाम घेतोय. ती म्हणाली, तुमचं काहीतरी ऐकायला चुकलं असेल, तो पोपट काहीतरी वेगळं म्हणाला असेल. तो म्हणाला, नाही ग, अगं मी माझ्या कानांनी ऐकलं, तो नारायणच म्हणाला. ती म्हणाली, हो, काय म्हणाला तो? अगं तो नारायण म्हणाला. आणि असा दोघांचा वार्तालाप चालू आहे. आणि त्या वार्तालापामध्ये तिनं मुद्दाम पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारावा की तो पोपट काय म्हणाला, आणि यानं पुन्हा तेच सांगावं. त्यानं नारायण नामाचा उच्चार केला. ह्या नारायण 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 नामाच्या उच्चारामध्ये कयाधूच्या पोटी गर्भ राहिला, आणि त्या गर्भावरती म्हणजे गर्भाची स्थापना झाल्यापासूनच त्याच्यावरती ह्या नारायण नामाचा संस्कार झाला. आणि हा जो गर्भ आहे तो म्हणजेच भक्तश्रेष्ठ प्रल्हादजी आहेत. आपल्याकडे जो गर्भसंस्कार नावाचा एक विधी आहे. आता आपल्याकडे संस्कार हे केवळ ज्याला मिरवणुकीपुरते उरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, परंतु आमच्याकडे जे 16 संस्कार आहेत त्यातला गर्भसंस्कार हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. त्या काळामध्ये काय ऐकावं, काय वाचावं, काय खावं, काय प्यावं याची काही बंधनं आहेत.
ती बंधनं कशा करतायत, तर होणारी जी पुढची पिढी आहे, आमची जी ह्या भारत मातेची सेवा करण्यासाठी म्हणून जी पुढची पिढी आहे, ही अत्यंत उत्तम, कार्यक्षम, सुदृढ आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची व्हावी ह्याच्याकरता म्हणून ते संस्कार आहे. असा नारायण नामाचा संस्कार त्या गर्भावरती झाला आणि त्या गर्भसंस्कारातून जो पुत्र, त्याचं नामकरण ठरलं तो भक्तश्रेष्ठ प्रल्हाद. त्या प्रल्हादाची पुढची कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहू. परंतु आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की अधिक सज्जन शक्तीपर्यंत, अधिक युवकांपर्यंत, युवतींपर्यंत ह्या सगळ्या कथा पोहोचाव्यात. त्याच्याकरता या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचतील एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.